सकाळपासनं इतकी धावपळ चाललेली आहे माझी, काय सांगू. म्हणजे काय काय संपवू घरातलं, काय काय नाही असं मला झालेलं. दोन्ही टाईमचा स्वयंपाक केला मी, सर्व आवरलं दोन्ही टाईमचा यासाठी, कारण आज मी चाललेली आहे माहेरी. आरोहीचे पप्पा ऑफिसला गेलेत म्हणून इथे मी टिफिन पॅक केला. आता तो बाहेर लटकवून देते. सायंकाळची भाजी पोळी दोन्हीही तयार आहेत. भाजी फ्रीजमध्ये ठेवते मी आता. आज जायचं हे भरपूर दिवसापासून ठरलेलं होतं, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे फ्रीज कसं रिकामं होईल याचा मी प्रयत्न केला बऱ्यापैकी, पण टरबूज काही संपलंच नाही. त्यानंतर कुठेही बाहेर जायचं म्हटलं की म्हणजे पहिलं टेन्शन असतं मला ते म्हणजे माझ्या प्लांट्सचं. आरोहीच्या पप्पांना म्हणजे पाणी द्यायला सांगितलं मी, पण होतं कसं, या बाल्कनीमध्ये प्लांट्स आहेत, ड्राय बाल्कनीमध्ये प्लांट्स आहेत, किचनच्या खिडकीमध्येही प्लांट्स आहेत. मग 3-3 ठिकाणी एकतर त्यांना द्यायचा कंटाळा येतो किंवा लक्ष राहणार नाही, म्हणून जे आहे मी सर्व प्लांट्स एका ठिकाणी गोळा केलेत. काही प्लांटर्स असे होते ते फार हेवी आहेत ड्राय बाल्कनीमधले, आणि त्यांना कधीतरी पाणी दिलं तरी चालून जाईल, असे प्लांटर मी तिथेच ठेवले. बाकी सर्व गार्डनमध्ये आणून ठेवलेत. इतकी घाई झाली ना आज की काय सांगू तुम्हाला. म्हणजे किती लवकर उठले होते, पण दळण करण्यापासून झाडांची व्यवस्था लावण्यापासून सर्वच गोष्टीला वेळ झाला. आणि त्या सर्व गडबडीमध्ये मला फारच लेट झालं. 10ची बस आहे आणि 10:10 जी आहे आत्ता मी अशी पळत सुटलेली आहे. पण एक काम मी आधीनं म्हणजे शहाणपणाचं केलं, आरोहीला आधीच पाठवून दिलं. म्हटलं जर बस आली ना बेटा थांबवून ठेव, आणि झालं तसंच. म्हणजे मी पोचणार तितक्यात बस आहे. मी ना अकोल्याला पोहोचलो. आता ऑटो करायचा आहे आणि बार्गनिंग आरू करणार आहे. ते बार्गनिंग करणार आहे, अगदी रिजनेबल प्राईसमध्ये आरू मला ऑटो करून देणार आहे. चल घरापर्यंत पैदलच जाऊ. रामनवमीची तयारी चाललेली सर्वीकडे. बरं चला, आरूने बार्गनिंग तर काही केली नाही, पण मीच म्हणजे 40 रुपये वाचवण्यासाठी तिला इतक्या दूर पायी आणलं, म्हणून पूर्ण रस्त्याने माझ्यासोबत भांडत आली. चला आता आम्ही पोचलो घरी. नमस्कार. नमस्कार. हाय नमस्कार. हाय नमस्कार. मी स्नेहा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. अगं इकडे बघ ना. कशा आहात तुम्ही सर्वजण. आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल. चिवला आतू आवडत नाही. आवडते तर मग चिव आतूच्या मिठीत येत नाही. कुठे येत आहे, मागे बचून आहे. आतूच्या चिव मिठीत येते. चिवला तू आवडते. तू आवडते की दादा आवडते का दीदी आवडते. कोण नाही मला सांग, कोण आवडते. अच्छा काय आहे बोल. चिवला सर्वच आवडतात. चिवला सर्वच आवडतात. तू आजी कुठं गेली ग. कुठे गेली. हा तू मला सांग आता, आजी कुठे गेली. बाहेर. मग तुला आठवण नाही येते आजीची. मला तर येत आहे. मी जाऊ का मग. मी जाऊ का माझ्या घरी. आजी नाही तर मला करमत नाही. माहिती आहे का, इतकी जास्त बडबड करायला लागली ना आता चिव. म्हणजे कंटिन्युअसली तिचं काही ना काही चालूच राहतं, आणि मलाही ते ऐकायला आवडतं, म्हणून भरपूर वेळ तिच्यासोबत घालवला. आणि आत्ता आम्ही बसलेलो आहोत जेवायला. घरी स्वयंपाक रेडी होता, पण तरी मला जेवण गेलं नाही. आणि नेहमी माझं असंच असतं, म्हणजे अकोल्याला मार्केटमध्ये यायचं असलं ना, मी 8 वाजतासुद्धा जेवण करून येत असते, आणि माहेरी यायचं असलं की मला काहीही म्हणजे जातच नाही. आणि म्हणजे तेच ते खाऊन एकतर कंटाळा येतो, आणि माहीत असतं माहेरी जायचं आहे, मग तिथेच जाऊन मस्त पोटभर जेवू असं जे आहे माझं असतं. त्यामुळे आज स्वयंपाक रेडी असून मी जेवून आलेली नव्हती. इथे आल्यावर मस्त असा स्वयंपाकाचा बेत होता. मस्त फोडणीचं ताक होतं. पर्सनली मला सांगते भरपूर आवडतं. जेवण केल्यावरनं मस्त झोप काढली, आणि चला आता गार्डनमधनं फेरफटका मारायचाच राहिला माझा. मी ही सर्व प्लांट्स पाहते मस्त, आणि तुमच्यासोबतही शेअर करते.
मम्मीच्या गार्डनमध्ये म्हणजे बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी नेहमी ॲड होत असतात आणि मी आली की मला उत्सुकता असतं की कोणतं प्लांटची ग्रोथ कशी झाली, फुलं आले की नाही, किंवा नवीन प्लांट कोणता ॲड झालेला आहे. तीही म्हणजे कटिंगने भरपूर प्लांट्स ग्रो करत असते. सो तिने नवीन कोणकोणत्या कटिंग्स आणल्या वगैरे जे आहे मला पाहायचं असतं. गुलाबाला ना भरपूर मध्ये मध्ये फुलं होती, पण आता जरा कमी झालीत. झाडांना जितकी काही फुलं येतात ना, मग छोटी असो मोठी असो, आई काय करते त्या सर्व फुलांची ना फोटो काढत असते किंवा व्हिडिओ काढते आणि मला सेंड करत असते. त्यामुळे तिच्या गार्डनमधली म्हणजे अपडेट जे आहे माझ्यापर्यंत एरवी पोहोचत असतं, पण डोळ्यांनी पाहणं कसं आणि व्हिडिओमध्ये पाहणं कसं भरपूर फरक असतो. सो इथे झेड प्लांटची टोपियारी बघा, तिची बऱ्यापैकी तयार होत आलेली आहे. एका साईडनं तर खूप छान झालं आहे बुशी, ते एका साईडनं जरा विरळ आहे, पण 5-6 महिन्यातनं तीही जागा भरून निघेल. त्यानंतर म्हणजे सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह प्लांट म्हणाल तर हे सिंगोनियम आहे, पिंक सिंगोनियम. माझ्याकडेही आहे बघा हे, पण त्याला ना तिथे पुरेसं ऊन मिळत नाही, त्यामुळे इतका डार्क आणि इतका सुंदर कलर त्याला येत नाही. पण इथे ना झाडांना म्हणजे डायरेक्ट सनलाईटही मिळतो, भरपूर मोकळी हवाही मिळते, त्यामुळे प्लांट्स ना मस्त टवटवीत असतात. कधीही आलं ना आईचं गार्डन मस्त भरलेलं असतं. आता पिंक सिंगोनियम दाखवलं की नाही, त्याचाच हा जुडवा भाऊ म्हणजे ग्रीन सिंगोनियम आहे. आणि हे अरेका पाम तर आम्ही पावसाळ्यात आणलं होतं, छोटंसं होतं, पण बघा काय मस्त ग्रो झालं आहे. ही कटिंगसुद्धा मी साईला दिलेली होती, काय ब्रोकन हार्टची. याची पण ग्रोथ खरंच कमाल झालेली आहे. माझ्याकडे अगेन हे आहे, पण त्याची ग्रोथ काहीच नाही. त्याला प्लांटर पण मी तसं ना छोटं दिलेलं आहे. बरं चला, आता मला एक प्लांट तुम्हाला दाखवायचं आहे, पण त्याआधी हा एक पाम बघा. म्हणजे आईकडे ना 2-3 प्रकारचे पाम आहेत आणि खूप सुंदर सुंदर, माहीत आहे का. या पामला ना भरपूर जागा लागते म्हणून हा कॉर्नरला आहे आणि त्यामुळे पाहिजे तशी त्याची ग्रोथ नाही. पण बघा तरी नवीन ग्रोथ आता आलेली आहे आणि ते नवीन पानं खरंच खूप सुंदर दिसतात आणि हा कॉर्नरच त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतो. आणि म्हणजे आईने ना खूप असे व्यवस्थित अरेंज केलेले आहेत किंवा खूप डेकोरेट केलेलं आहे गार्डन, असं काहीही नाही. सिम्पलशा कटिंग आणते, मिळेल त्या प्लांटरमध्ये किंवा छोट्या मोठ्या डब्यांमध्ये कशामध्येही लावते. पण तिच्याकडे माहीत नाही का लगेच जे आहे कटिंगही जगतात आणि प्लांटही खूप मस्त असे ग्रो होतात. साईज बघून तुमच्या लक्षात येईल. चला आता दाखवते, म्हणजे मला जे प्लांट तुम्हाला दाखवायचं होतं, पण त्याआधी हे झेड प्लांट बघा, मस्त याचं ट्री बनवलं आहे आईने आणि तेही छान ग्रो होतं आहे आता. आणि जेव्हा हे तयार होईल ना छान, ते तुम्हाला माझ्या घरी दिसेल. मी अशीच करत असते, आईला तयार करायला लावते आणि मी आयतं उयतं घेऊन जात असते. बरं चला, हे आहे ते झाड मॉन्स्टेराचं. याचीही मी म्हणजे पावसाळ्यात एक छोटीशी कटिंग आणली होती आणि आईला ना भरपूर दिवसापासून हे प्लांट हवं होतं. अगदी 400-500लाही मिळालं ना हे प्लांट, तरी माझ्यासाठी घेऊन ये असं जे आहे आईचं होतं, पण मला ते फ्रीमध्येच मिळालं. आणि हे फ्रीचं प्लांट आता इतकं सुंदर ग्रो होतं आहे, माहीत आहे का. केव्हाची मी इथे बसलेली आहे आणि मला बिलकुल करमत नाही आहे. सर्वच आहेत घरी, चिव आहे, मंगेश आहे, दिव्या आहे, पण माहेरात आई नसली की खरंच करमत नाही. म्हणजे मला असं वाटलं आता आई सायंकाळी येणार आहे, सो म्हटलं करमेल दिवसभर, काय असाच निघून जाईल दिवस. पण आल्यावर जेवण केलं, चिवसोबत भरपूर खेळली आहे. प्रत्येक वेळी म्हणजे माहेरी यायचं जेव्हा येतं ना मनात, तर चिवची आठवण येते, चिवला भेटायचं आहे असं जे आहे कारणं असतात खरं तर. पण आता चिव आहे, मंगेश आहे, दिव्या आहे, माझं घर आहे, सर्वच आहे, पण तरी करमत नाही. कारण आई नाही आहेत, पप्पा नाही आहेत. पप्पा तरी म्हणजे मी आलेली असली तरी ऑफिसला जातात, म्हणजे सायंकाळीच भेटतात, सकाळ सायंकाळच. पण आई दिवसभर असते आणि आपण माहेरी आलो म्हणजे आईच्या पदराशी मागे मागे फिरत असतो. आज मी आली तेव्हापासून आई नाही ना, मला खरंच करमत नाही. आली मी जवळपास 11:15 वाजता. त्यानंतर चिवसोबत इतकी खेळले की काय सांगू. मस्त भरपूर आम्ही दंगामस्ती केला. त्यानंतर भरपूर जेवण केलं. जेवण केल्यावर पहिलं काम आपलं माहेरी आल्यावर जे असतं ऑब्व्हियसली तेच केलं. मस्त झोप घेतली आणि मला असं वाटलं आत्ता मी झोपली तर 5-6 वाजेपर्यंत उठणार नाही, म्हणजे असा माझा विचारच होता. पण लगेच मला झोप आली आणि मला करमतच नाही आहे. खूप प्रयत्न केला पण मला करमतच नाही आहे. सो आता इथे येऊन बसली. पप्पांना 2-3 फोन करून झालेत माझे. पप्पा बोलले आता येतो, नंतर येतो, माहीत नाही आता कधी येतात. तर चला आता त्यांची वाट पाहण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. खरंच बिलकुल करमत नाही आहे. माहेरी आली आणि आई नाही असं कधी झालेलं नाही आणि यावेळेस आई नाही तर इतकं हुरहुर लागून आहे, म्हणजे ही कल्पनाही करवत नाही.
खात आहे पण? आई काय खाता? पण तू का खात आहे ते? आई मी शहद खायचा. शहद? हा. पण कशासाठी? खायची. कशासाठी? पोटाने भरून. तुला भूक लागली? हा. मग भाजी पोळी जेव ना. आधी सहज मग भाजी पोळी. बर. आजीची आठवण येत आहे. मग आजीला जाऊ कशाला दिलं तू? तू सांगितलं नाही का माझी आतू येते जाऊ कसं? हं? तुला आजीची आठवण तच नाही करू बंदेपणा. सांग दिलं तिला. बर्थडेला नाही गेली ती, लग्नाला गेली, एंगेजमेंटला गेली. तू तिला सांगितलं नाही का माझी आठवण येत आहे जाऊ नको? सांगितलं की नाही सांग? मग आता सांग तिला पटकन ये म्हणा. मी तिला हा व्हिडिओ पाठवते मग. आई पटकन ये. तोंडातलं काढून सांग. आई पत्तरे. मला तुझी आठवण येत आहे. मला तुझी आठवण येत आहे. मला पण येत आहे आठवण. तू हरी पत्राची मी येत आहे आठवण. माझ्या आतूला पण येत आहे आठवण अशी म्हणते माझी चिव. पिहूला येते की नाही आजीची आठवण? हा. पिहूला नाही येत आहे? हा. फायनली सायंकाळी आई आली आणि म्हणजे काय सांगू, इतकं फक्त मीच नाही तर आरू पिहूही बघा तुम्ही, म्हणजे कायच हरवलं होतं असं जे आहे आम्हाला दिवसभर चाललेलं. आणि मम्मी पप्पा आल्यावर कायच मिळालं असं जे आहे आमची कंडिशन होती. आल्या आल्या तर म्हणजे मुलांचंच चाललं किती वेळपर्यंत, मिठीत घेऊ दे, लाड करू दे, हे करू दे, ते करू दे. त्यानंतरच आईवडील आपल्या वाट्याला येत असतात. भरपूर गप्पा गोष्टी केल्या, म्हणजे जी दिवसभर जी हुरहुर लागून होती ना ती फायनली संपली. भरपूर गप्पा गोष्टी केल्या इकडच्या तिकडच्या. आई एंगेजमेंटला गेली होती, तिथे सर्व रिलेटिव्ह भेटले होते, त्या सर्वांची विचारपूस केली. त्यानंतर खूप छान वेळ घालवला खरंच. मस्त जेवण वगैरे केलं आणि हे करता करता रात्रीचे म्हणजे 9:30 कधी वाजले ना कळलं नाही. आणि म्हणजे मी आले ना तेव्हापासनं मंगेशचं सतत माझ्या मागे चाललेलं, ताई आपण पिक्चरला जायचं का, पिक्चरला जायचं का, पिक्चरला जायचं का. आणि माझं ना बाहेर गेल्यावर असं असतं, बाबा मला झोपू दे, मला कुठेच नाही जायचं, काहीच नाही जायचं. म्हणजे इवन 12च्या शोपासनं तो माझ्या मागे लागलेला. सो फायनली 10च्या शोला यायला मी तयार झाले आणि 10 वाजता आम्ही धुरंधर पाहायला आलेलो आहोत. पार्ट 1ही मी बघितलेला आहे. 2 पाहण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड होती आणि फायनली जी आहे म्हणजे वर्थ इट होती ती एक्साइटमेंट असं मला वाटतं आहे. खरंच खूप छान पिक्चर आहे. फक्त तुम्ही नाजूक काळजाचे असाल, म्हणजे जास्त मारामारी किंवा ते सर्व पाहू नसाल शकत ना तर तुम्ही स्किप करा, नाहीतर खूप छान पाहण्यासारखं आहे. आदित्य धर यांनी खूप अभ्यास करून जो आहे हा पिक्चर तयार केलेला आहे आणि खूप डिटेल आणि खूप म्हणजे विचार करायला लावणारा पिक्चर आहे. आणि रणवीर सिंगच्या ॲक्टिंगबद्दल तर कायच बोलू, म्हणजे आत्तापर्यंत त्यांच्या करिअरमधली ही म्हणजे बेस्ट मूव्ही आहे असं म्हटलं तरी चालेल. खरंच पाहण्यासारखा पिक्चर आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. मला तरी फार आवडला आणि म्हणजे एक रिअलायझेशनही होतं आपल्यासाठी. आपण सुरक्षित राहावं यासाठी किती लोक किती काही सॅक्रिफाईस करत असतात आणि या गोष्टीची आपल्याला जाणीवही नसते. आपल्या सुरक्षिततेसाठी कुठे किती जण किती काही गमावत असतात खरंच. आणि अशा लोकांची माहिती आपल्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे. ते आपल्या मनात त्या लोकांच्याबद्दल म्हणजे रिस्पेक्ट असणं खरंच खूप गरजेचं आहे आणि हे काम आदित्य थर यांनी केलं. पिक्चर छान आहे, नक्की पहा. चला बाय.